जय भीम, जय शिवराया. संजय जगताप, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे. आज एक असा नवीन विषय आहे की मी पेशंट सोडत असताना माझ्या संग घडलेला एक अनुभव सांगतो तुम्हाला. आणि हा अनुभव म्हणजे तारीख 12/5/2011, जावक क्रमांक 481 2011. हे टायमिंग रात्रीचं 3 वाजता आहे. रात्री 3 वाजता आम्ही 12 तारखेला पेशंट घेऊन गेलो होतो आणि रात्रीच्या 3 वाजलेत. तर ही पेशंट घेऊन गेल्यानंतर आंबेगाव तालुक्यात आळा फाट्याच्या साईडला ही पेशंट आहे. नीट केल्याच्या नंतर हे पेशंट त्याच्या सांगितलेल्या पत्त्यावर सोडण्याचा प्रयत्न केला. त्या गावची ही लोक आहेत की त्या पेशंटला घेण्यास तयार नाही. तो पेशंट कुणी नाही त्याला, आणि तो गावच्या मंदिरात पूजा करायचा. तर त्यांनी सांगितलं हे पेशंट जे आहे हे तुम्ही हॉस्पिटलमध्ये सोडा. हे हॉस्पिटलचं काम आहे पेशंट सांभाळायचं, आणि तुम्ही हे तर पेशंट नाही सोडू शकत. रात्रीच्या वेळेस ह्या तारखेला जो आमदार असेल शिवसेनेचा, ही तारीखच्या टायमाला जो कोणी कार्यरत आमदार असेल शिवसेनेचा, हा आमदाराने सांगितलं हॉस्पिटल सरकारी आहे आणि ही ह्याच्यासाठीच असतं की पेशंटची संपूर्ण सोय तुम्हीच करायची. आणि मग आम्ही ती पेशंट घेऊन आलो. सांगण्याचं कारण असं की ह्या तारखेच्या नंतर ससूनमध्ये असं कुणीही पेशंट ॲडमिट करण्यास नकार देण्याचं कार्य, म्हणजे हे पेशंट आम्ही माघारी घेऊन आलो आणि त्याला कुणी नातेवाईक सापडलं नाही, कोण जबाबदार व्यक्ती सापडलं नाही. त्यामुळं ही ससूनमध्ये ह्या तारखेच्या नंतर नवीन रूल तयार झाला की पेशंटचे नातेवाईक असल्याशिवाय, जबाबदार व्यक्ती असल्याशिवाय, किंवा तो पेशंट बेवारस आहे का नाही हे सगळं डिक्लेअर झाल्याशिवाय ॲडमिट करून घ्यायचं नाही. ही नेम ह्या तारखेच्या नंतर ससूनमध्ये तयार झाला. हे माझ्या जीवनातला वेगळा अनुभव होता, म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. कारण हा बंडू विठ्ठल कांबळे हा पेशंट म्हणजे ससूनमधला ॲडमिशन करणे पेशंटचा नवीन कायदा ह्या पेशंटमुळं तयार झाला. हा पेशंट नीट झाला तरी त्याला कुणी जबाबदारी व्यक्ती नाही भेटल्यामुळं तिथून पुढच्या काळामध्ये जो बी पेशंट ॲडमिट होईल तर ॲडमिशन करतानाच चौकशी करायची की हा पेशंट कोण त्याचा नातेवाईक आहे का, कोण शेजारी आहे का, किंवा तो पेशंट कुणीच नाही त्याला, हे सगळं डिक्लेअर झाल्याशिवाय ॲडमिट करून घ्यायचे नाही ते ह्या पेशंटच्या नंतर. चला, जय भीम, जय शिवराया. संजय जगताप, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, सदस्य बना.